नमस्कार, तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज. आपलं मलकापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मलकापूर येथे आज हमीभावाच्या प्रश्नावर शेतकऱ्यांचा संताप उसळला. स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या वतीने शासनाच्या धोरणाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आले. मक्का, तूर आणि कापूस या पिकांना जाहीर केलेल्या हमीभावानुसार खरेदी होत नसल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मलकापूर तहसील कार्यालयासमोर शेतकरी मोठ्या प्रमाणात मका घेऊन जमले होते. बाजारभाव हमीभावापेक्षा कमी मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत असल्याची खंत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. हमीभाव द्या, अन्यथा आंदोलन उघड करू असा थेट इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. काही संतप्त शेतकऱ्यांनी शासनाच्या धोरणावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. सरकारने तातडीने तूर, मक्का आणि कापूस हमीभावाने खरेदी करावी, अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला. आंदोलन दरम्यान प्रशासनाकडून निवेदन स्वीकारण्यात आले असून संबंधित मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. मलकापुरामधील या आंदोलनाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून शासन काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सरकार हाय हाय सरकार हाय हमीभावाची ही पण कल्पना आहे मला की याच्यामध्ये उराला, पण हा जो मुद्दा आहे ना खरेदीचा, हा टोटली जिल्हा मार्केटिंग कार्यालयाचा. ओके मॅडम, जिल्हा तहसीलदार साहेबाला मॅडम तुम्ही तुमचं काम करा. काही प्रॉब्लेम सरकारने भाव नाही दिले, भाव नाही तुम्ही आम्हाला कांदा तुरीचा हमीभाव वाढत आहे. तुरीचा हमीभाव 8,000 सरकारने जाहीर करेल, पण सध्या तुरे 7,000 घेतली जाते. मक्याचा हमीभाव 2400 रुपये आहे, पण मका 1200 रुपये घेतला जाते. कापूस शेतकऱ्याच्या घरात आहे, अजून कापूस कोणी घ्यायला तयार नाही. या सरकारने जाती धर्माचं राजकारण करून शेतकऱ्याला दिशाभूल करून शेतकऱ्याचं मरण हे सरकार आजच्या रोजी करत आहे. म्हणून आज जोपर्यंत सरकारनं या मोदी सरकारनं 2400 रुपये भाव जाहीर केलेला आहे, जोपर्यंत 2400 रुपयानं हे ट्रॉली आणि या मलकापूर, नांदुर या बुलढाणा जिल्ह्यातला मका घेत नाही, तोपर्यंत इथून हा शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना इथून हटणार. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आपलं मलकापूर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.